मुझे अलग ही फीलिंग दे ऑलराइट एफडीपी जो ऑलरेडी लोगों को पढ़ाते हैं उनको तो वर्किंग की क्या what should I share with you other than I teach you instead. So today I thought of, I'll stick to my strength, that is forensics, okay, and cybersecurity, and also the law of legal aspects. We have a couple of hours, so we'll try to make the most of it, whoever is available here. And I want you to be more interactive, asking questions, rather than just having, I don't have to tell you, you are always on this side of the table. And honestly, even I would feel nice to be on the other side, rather than just being here. A teacher is always someone who is learning constantly. Even though it feels like we are teaching, we are learning, is what I believe. So, is there anyone who doesn't understand Marathi? Only a Marathi guy. So, बाकी सगळ्यांना मराठी येतं कारण मातृभाषेत बोलायचं जो कन्व्हिनियन्स आहे तो मला नाही आवडत. सो आपण जास्तीत जास्त विल ट्राय टू लर्न थिंग्स विच वी डोंट नो. प्रेझेंटेशन मी जस्ट फॉर माय रेफरन्स आणलेले. आपण जास्तीत जास्त अशा गोष्टी डिस्कस करू ज्या तुमच्या एक्झिस्टिंग नॉलेज पूल मध्ये काहीतरी नवीन गोष्टी ऍड करतात. एक गोष्ट जी मला खूप जाणवते खास करून फॅकल्टी बाबत की म्हणजे इंडस्ट्री सोबत जो आपला कनेक्शन असतो तो असा कधीतरीच होतो आणि एक तो गॅप बऱ्याच वेळा पाहायला मिळतो की इंडस्ट्री मध्ये काय चाललंय आणि आपण काय शिकवतो त्याच्यामध्ये मेजर गॅप बघायला मिळतो. सो मला कधी कधी असं वाटतं की कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स आहेत त्यांना हाफ इंडस्ट्रीमध्ये काम करायला पाहिजे, हाफ टीचिंग करायला पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट होऊन जायचं. पण इथे काही नुसतं टीचिंग नसते तर बाकीचे पण 12 भागीडे असतात. सो सांगायचा मुद्दा आहे की हा एक म्हणजे आता मी इंडस्ट्रीमध्ये असतो आणि मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी जातो वेगवेगळ्या ठिकाणी. जसं मॅडमनी मला बोलवलं अकरावी मॅडमला मी म्हणत होतो मी दुसऱ्या कोणातून वाटतो पण एक म्हणजे मला एक सॅटिस्फॅक्शन असं की ज्या काही नवीन गोष्टी मी पाहतो त्या मी शेअर करतो आणि त्याचा मला फायदा होतो कारण माझ्या त्या परमनंट लेवलीत जातो. पण मग ते शिक्षकांचं थोडं वेगळं होतं आणि त्यात आजकालच्या मुलांना शिकवणं म्हणजे एक वेगळंच ऍडव्हेंचर आहे. शिकवण्यामध्ये बाजूला त्यांच्यासोबत काय थोडं जुळून घेणंच चॅलेंज आहे मला खूप असतं. सो आपण आज ह्या 3 टॉपिक वर मॅक्सिमम इन्फॉर्मेशन एक्सचेंज करूया. तुम्ही जेवढं मला क्वेश्चन्स विचाराल तेवढं मला जास्त बेटर आहे जेणेकरून मला काही इंडस्ट्री इन्साइट्स देता येतील तुम्हाला जे काही चालू इंडस्ट्री. सायबर सिक्युरिटीचं जर तुम्ही मला विचाराल तर मला ऍक्च्युअली तुमच्याकडे जाणून घ्यायचंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे तुम्हाला वाटते का की तुमची इंडस्ट्री सुद्धा बरीचशी डिस्टर्ब झाली. तुला एआय विचारून तुम्हाला एआय कडे पॉवर अशी की त्याच्याकडे इंटरनेट वरचा डेटा आहे. स्वतः फॉर एक्झाम्पल तुम्ही मला काही विचारलं कदाचित मला ते माहित नसेल तर आय कॅनॉट गो बॅक ऑफ द माइंड इंटरनेट वर सर्च करून मी तुम्हाला सांगितलं दॅट एआय कॅन डू. सर सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही विचार करतो डेफिनेटली देयर आर लॉट ऑफ सेक्टर्स ज्यांचे जॉब्स सध्या जातील बिंग इन सायबर सिक्युरिटी. त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली मला वाटतं जीआरसी जो कॉम्प्लायन्सचा पार्ट आहे जे रिपीटेटिव्ह टास्क आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की मेजरली म्हणजे पूर्ण रिप्लेस नाही होत पण नंबर ऑफ ह्युमन जे लागत आहे सायबर सिक्युरिटी मध्ये ते खूप कमी होत आहे.
सॉफ्ट मध्ये सुद्धा जेवढी लोक पूर्वी लागायची त्या मानाने आता कमी लागायची. आणि बऱ्याचशा म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पेशलायझेशन आहेत सायबर सिक्युरिटीला त्याच्यामध्ये एआय मुळे बऱ्याचशा चेंजेस झाले. किंवा आता आम्ही फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये आहोत तर आम्हाला सगळे आर्टिफॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, सगळे इव्हेंट्स वगैरे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. एक पर्टिक्युलर सिनारिओ विदाउट म्हणजे कंपनीने डिस्प्ले करता जर दिला एआयला तर तो सुद्धा त्याचं मत मांडतो की मला वाटतं कदाचित इथं तुम्ही बघायला पाहिजे किंवा हा आर्टिफॅक्ट तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. पण अजून एक मेजर फॅक्टर आहे सायबर सिक्युरिटी मध्ये एआय येण्याचा. पूर्वी जे सायबर अटॅक व्हायचे ते खूप म्हणजे आपण म्हणूया की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडनं व्हायचे. त्याच्यामध्ये न शिकलेले किंवा नॉन टेक लोक सुद्धा सायबर अटॅक चांगले करायचे. बिकॉज ऑफ एन एआय आता ते स्वतःचे मालवेअर डेव्हलप करतात. आता ते स्वतःच्या वेबसाईट स्वतःच फेक तयार करतात. सिक्युरिटी मेकॅनिझम समजून घेऊन त्याला काय लूपहोल्स आहेत, कुठली विकेस्ट लिंक आहे सिक्युरिटी मध्ये ते स्वतः वापरतात. त्यामुळं एआय आल्यामुळे सायबर सिक्युरिटीचे जे अटॅक्स आहेत ते जास्त मला असं वाटतं तीव्र झालेले, जास्त सोफिस्टिकेटेड झालेले. आणि अशा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की एआय वापरून लोक आता चांगल्या पद्धतीने अटॅक करतात. त्याची अटॅकची जी क्वालिटी ती खूप बरीच सुधारलेली. एआय स्वतः अटॅक करतो अशा पण काही काही सिच्युएशन आहेत जे आपण ऐकल्या असतील वगैरे. आता एआयला कळत नाही तो अटॅक आहे नाही वगैरे, तो डेफिनेटली इट लर्न्स फ्रॉम व्हॉट वी फीड टू एन एआय. पण मला असं वाटतं की वी आर ऑन द वर्ज ऑफ मेजर डिस्ट्रप्शन इन एव्हरी सेक्टर इन्क्लुडिंग एज्युकेशन सेक्टर. जिथे एआय मुळे मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी बदलतील आणि वी शुड बी रेडी फॉर दॅट चेंज. स्पेशली जो समोर उभा राहतो त्याला बरीच लोक बऱ्याच वेळा नॉलेज टेस्ट करायला सुद्धा प्रश्न विचारतात. माहिती असतं त्यांना उत्तर पण उगाच विचारतात. आणि ती जी सिच्युएशन आहे खास करून आता फॅकल्टीजची ती थोडीशी अजून चॅलेंजिंग होणार आहे. कारण मुलं कदाचित मस्त चॅट जीपीटीला एखादे विचारतील क्वेश्चन आणि तो तुम्हाला विचारतील कदाचित तुम्हाला माहिती नसेल. इट्स फाईन. असं नाहीये की जो समोर उभा राहतो तो त्याला सगळं येतं आणि आता त्याला ब्रह्मज्ञान मिळालंय आणि त्याला असं काहीच नाही राहिलं म्हणजे त्याला येत नाही असं काही नाही. काही गोष्टी मला माहिती असतात, काही गोष्टी समोरच्या लोकांना माहिती असतात. सो वी हॅव टू वर्क अकॉर्डिंग. सो आज आपण थोडंसं सायबर अटॅक कुठे माझ्या ह्याच्या आधीची सेशन अटेंड केली. हात होत नाही आला मी वाट बघत होतो की कधी हात होत. लास्ट टाइम मॅडमनेच माझी इंट्रोडक्शन दिली होती. सो आय रिमेंबर हर. सो रेस्ट ऑफ द पीपल प्रोबॅबली नॉट. सो कदाचित त्यांच्यासाठी थोड्या गोष्टी रिपीट असतील. ज्यांनी ऐकले त्यांच्यासाठी थोड्याशा नवीन असतील आणि ज्यांनी ऐकलेले त्यांना थोड्या नवीन गोष्टी पण त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. सो सायबर अटॅक्स तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट सगळ्या सेक्टर मध्ये आहे. सगळ्या कसं एकही सेक्टर उरलेलं नाही की सायबर अटॅक होत. आणि दिवसेंदिवस ते वाढत पण चाललेत. सो हे जेव्हा मी जास्त टाइम स्पेंड नाही करत त्याच्यामध्ये मेनली जे रिझन्स आहेत त्याच्यामध्ये एक मेजर रिझन मला सध्या जे जाणवतंय ते म्हणजे फिलिंग ऑफ बिंग एनॉनिमस. दॅट इज द मेन रिझन. लोकांना असं वाटतं किंवा इव्हन तुमच्याकडे सुद्धा असतील प्रोटॉन मेल वापरत असतील किंवा टॉर वगैरे वापरत असतील आणि मग त्यांना असं वाटतं की वी कॅन डू एनिथिंग. आणि विसल ब्लोअर असतात, काय काय मेसेजेस वगैरे असतात, त्याला सुद्धा बऱ्याच वेळा इन्व्हेस्टिगेशन करता येतं प्रोव्हाइडेड बाय लॉ एन्फोर्समेंट एजन्सी. तेवढा इंटरेस्ट घेतात. सो 2025 मध्ये हे ट्रेंड आहे. अजून 2026 चे ट्रेंड कम्प्लीट झाला नाही त्यामुळे अजून ट्रेंड झाले नाही. पण मोरओव्हर सिमिलरच आहे. आणि आपण बघायला गेलं तर म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या जे सायबर अटॅक मी पाहतोय त्याच्यामध्ये सिस्टम कॉम्प्रोमाइज होणं खूप वाढलं, खूप जास्त वाढलं. म्हणजे मला माहित नाही आता डीवाय पाटील तुमच्या कॉलेजमध्येच तुम्ही व्हीएपीटी करून घेता. क्वेश्चन नॉट ओनली फॉर दिस कॉलेज, एनी कॉलेज फॉर की कॉलेजमध्ये जे सर्व्हर आहेत, कॉम्प्युटर आहेत, जे काय आहे त्याचं सिक्युरिटी टेस्ट किती वेळा होतं. इन मोस्ट ऑफ द सिच्युएशन असं लक्षात येतं की ऑलरेडी कॉम्प्रोमाइज.
आणि अटॅकर त्याचा डेटा कंटिन्युअसली सॅम्पल ऑफ करतात. आणि ही सिच्युएशन फक्त कॉलेजेस मध्ये नाही, आता कॉलेजमध्ये म्हणून मी पण चालू केली. ऑलमोस्ट एव्हरी ऑर्गनायझेशन, एव्हरी अपार्ट फ्रॉम दोज हु आर कॉन्स्टंटली डुईंग देअर ओन व्हीएपीटी. सो मी काय असं म्हणतो, व्हीएपीटी सगळ्यांना माहिती की जर तुम्ही स्वतःच व्हीएपीटी नाही केलं तर दुसरी व्हीएपीटी करतात. आणि मग ते जेव्हा पेनिट्रेट करतील तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही की त्यांनी पेनिट्रेट केलेलं आहे. सो हा एक मेजर फॅक्टर आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशन. मला असं वाटतं की जर त्यांनी सिक्युरिटी टेस्टिंग केलेलं नाहीये तर मेजरली दे आर सिटिंग ऑन व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. आणि बऱ्याच वेळा जेव्हा मी इंडस्ट्री सोबत बोलतो तेव्हा त्यांना मी विचारतो की काय तुमच्याकडे सध्या आहे ते. काय नाही, आमच्याकडे काही सायबर अटॅक होत नाही. तर एक सिंपल गोष्ट आहे, हेल्दी ऑर्गनायझेशन इज अ ऑर्गनायझेशन वेअर इन्सिडेंट्स आर हॅपनिंग. काहीतरी घडतंय, काहीच घडत नाही म्हणजे खूप मेजर प्रॉब्लेम आहे, खूप मेजर प्रॉब्लेम. म्हणजे आपण कधीतरी आपल्याला सर्दी खोकला होतं ना तर म्हणायचं ओके युअर फाईन अँड फाईन म्हणून होतं. अजिबात काहीच होत नाहीये म्हणजे काहीतरी गडबड आहे. कारण का युअर सिस्टम हॅज टू इव्हॉल्व विथ न्यू थिंग्स व्हिच आर कमिंग. सो सिमिलरली बऱ्याचशा इंडस्ट्री सोबत मी तेच गोष्ट दाखवतो. आणि खास करून ज्या नॉन टेक इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे तर सायबर अटॅकची सिच्युएशन अजूनच वेगळी. सो जेव्हा बिझनेस सिस्टम बाबतीमध्ये विषय येतात तेव्हा ह्या गोष्टी खूप कॉमनली मला बघायला मिळतात. त्यांचे ईमेल जसं म्हणलं ऑलरेडी कॉम्प्रोमाइज असतात. रॅन्समवेअर अटॅक खूप रॅन्समवेअर अटॅक इव्हन या पीसीएमसी रिजनमध्ये सुद्धा एमआयसी पण आहे. बऱ्याचशा कंपन्यांवर रॅन्समवेअर अटॅक झाले which we have solved. ऑनेस्टली रॅन्समवेअर अटॅक हा लास्ट अटॅक असतो. त्याच्या आधी सर्व त्यांचा डेटा चोरत असतो. सर्व डेटा चोरून झाल्यानंतर मग आता काय करायचं, आता तर यांना सगळं पूर्ण लुटलेलं आहे, मग आता काय करायचं तर मग यांना पैसे मागून बघू म्हणून तो रॅन्समवेअर अटॅक. अदरवाईज रॅन्समवेअर अटॅक नुसतं झालाय आणि डेटा चोरीला गेला नाही अशी एकही केस मी रिसेंट मध्ये पाहिली. आणि तो जो डेटा आजकाल चोरीला जातो तो मेजरली म्हणजे आता हे जे डीपीडीपी ऍक्ट तुम्हाला माहिती असेल. आणि डीपीडीपी ऍक्ट मध्ये एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूटला त्यांनी एक्झाम दिले त्याची गव्हर्नमेंट सोडून बाकी सगळ्या इन्स्टिट्यूट्सना डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर काही गोष्टी करायला लागणार. सो त्या केसमध्ये जर असं काही झालं आणि क्लायंटचा डेटा किंवा स्टुडंटचा डेटा किंवा कोणताही डेटा, आणि आता जे पेपर फुटी वगैरे चालू आहे, पेपर फुटी खूप खूप वर्षापासून चालू आहे. ते आता बाहेर एवढाच फक्त प्रॉब्लेम व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ देअर इन्व्हेस्टिगेशन. पण ह्या गोष्टी एज्युकेशन सेक्टरला डेफिनेटली अट्रॅक्ट करतात की यू शुड बी मोर ओव्हर प्रोएक्टिव्ह, ऍटलीस्ट कंप्लायंट. आणि मला माहित नाही ऑन दॅट पार्ट डेफिनेटली युअर आयटी और युअर मॅनेजमेंट वुड बी डुइंग समथिंग, बट इफ दे आर नॉट देन यू हॅव टू ऍटलीस्ट सजेस्ट देम दॅट ऍटलीस्ट बी कंप्लायंट रादर दॅन म्हणजे कंपन्यांसाठी तरी सिक्युरिटी करा असं मी म्हणतो. कोणीतरी येऊन तुम्हाला फाईन मारून त्याच्या आधी ऍटलीस्ट कमीत कमी आधी ऑडिट करतो किंवा आता जे ऍसेट अलोकेशन आहे बऱ्याच गोष्टी आहेत. सायबर सिक्युरिटी इज नॉट वन. इनसाइडर थ्रेट हा सुद्धा खूप मेजर विषय आणि हा सगळीकडेच आहे. म्हणजे मी रिसेंटली एक केस केली सोर्स कोड थेफ्टची. त्याच्यामध्ये एक कंपनी आहे जी गव्हर्नमेंटचे मोस्टली पोर्टल बनवते, वेब पोर्टल्स आणि वेब ऍप्स बनवते आणि दॅट आर व्हेरी गुड. सो राऊंड अबाउट 5 कोटी वर ॲनम त्यांना गव्हर्नमेंट कडनं मिळतात फॉर वन पोर्टल. त्यांचे भरपूर पोर्टल. सो कुठल्या तरी एका नवीन कंपनी सेम पोर्टल होतं. तर ते ऍक्च्युली गेले होते एका आयपीआर लॉयरकडे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या लॉयरकडे, आणि त्यांना सांगत होते की बघा यांनी आमच्यासारखंच बनवलेले पोर्टल आणि आम्हाला कॉपीराईटचा गुन्हा लागला. आणि त्या कॉपीराईटच्या याच्यासाठी जेव्हा ते डिजिटल एव्हिडन्सचा पार्ट येतो तर ते आयपीआर लॉयरने आम्हाला बोलतात. आणि मी म्हटलं ठीक आहे, आय विल मेक शुअर की तुमचे जे काही डिजिटल रेकॉर्ड्स आहेत ते विविध सर्टिफाईड आहेत. पण मी त्यांचे जे आले होते सीसो होते, सीएफओ होते, त्यांना मी विचारलं की हे जे पोर्टल बनवलंय की हे पोर्टल समजा मला बनवायचं असेल तर मला किती वेळ लागला अंदाजे. ते म्हटले कमीत कमी आम्हाला 10 वर्ष लागले होते, कारण का आम्ही इन्फॉर्मेशन गॅदरिंग त्यांचे सगळ्या रिक्वायरमेंट समजून वगैरे नाही म्हटलं तरी तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष तरी लागले. आणि ती जी कंपनी होती जिने त्यांच्यासारखे बनवले होते त्यांनी हार्डली 1 वर्षात बनवले होते. आणि वेळेस
त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वी आर रेडी टू गिव्ह सोर्स कोड टू गव्हर्नमेंट. वी विल नॉट ओनली सेल द पोर्टल, वी विल ऑल्सो हँड ओव्हर सोर्स कोड टू गव्हर्नमेंट. तर जेव्हा हे स्थिती झालं त्यांना लक्षात आलं की कुठेतरी आपल्याला पोर्टल वगैरे बनवलंय. तर त्यांना मी एवढंच म्हटलं की हे बघा हे जर पोर्टल मला पण छान वाटेल, मला जर उद्या 5 कोटी मिळाले वर्षाला एका पोर्टलला तर मला पण असे पोर्टल बनवायला आवडतील का नाही. तर ते म्हणले की नाही बनवू शकता सर, आम्ही खूप ग्राउंड लेवलला काम केले. आमचे लोक प्रत्येक ऍक्च्युली डिस्ट्रिक्ट जिल्हाधिकारी वगैरे जे आहेत त्यांचे फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम खूप म्हणजे सर खूप जाऊन त्या लोकांची समजून घेऊन त्यांना काय हवंय कसं हवंय खूप चेंजेस करून आम्ही करत असतो. सो एखाद्याला कॉफी जरी करायचं म्हटलं तरी बाय द टाइम तो आम्हाला कॉफी करायला आम्ही खूप पुढे गेलो. सो त्याची काइंड ऑफ मोनोपोली क्रिएट झालेली. तुम्ही त्यांना म्हटलं बघा जर एखादी कंपनी एका वर्षात तुमच्याकडे पोर्टल बनवू शकते जरी एआय वगैरे काही आलं याचा अर्थ डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम तुमच्या इंटरनल सिस्टम. तर मी म्हटलं एक काम करा आपण तुम्ही जस्ट एक जनरल डिस्कशन करा इंटरनली बघा की आपण बघूया. त्यांनी काय केलं त्यांची जे आधीचे लोक होते जे या पोर्टलवर काम करायचे त्यांचे जे लॅपटॉप होते ते लॅपटॉप जुने असल्यामुळे त्यांनी कोणाला असाइन केलेलं होतं ते तसेच ठेवून दिलं. आणि फॉर्च्युनेटली 2021, 22, 23, 24, 25 पर्यंत 4-5 लोक जे डिझाईन केलेलं ज्यांनी या पोर्टलवर काम करत होते त्यांनी ते डिझाईन केलं त्यांचे लॅपटॉप ऍज इट इज होते. सो त्यांना म्हटलं की आपण तुम्हाला जो वाटतं त्याचं आपण बघूयात म्हणून आम्ही त्यांच्यात जो एक महत्वाचा एक्सपिरियन्स त्याचा लॅपटॉप फॉरेन्सिक केलं. सो त्यांच्या कंपनीमध्ये सायबर सिक्युरिटी ऑलरेडी होती. सो ते युएसबी ब्लॉक करणं बाकी मॉनिटरिंग सगळ्या गोष्टी होत्या. तरी सुद्धा त्या लॅपटॉप मधनं त्या व्यक्तींनी त्या कंपनीचा पूर्ण सोर्स कोड हा गिटहबवर टाकला आणि मग गिटहबवर दुसऱ्या कंपनीला पास ऑन केलं. आता जेव्हा त्यांना एक व्यक्ती सापडला मग त्यांनी आम्ही दुसरं तिसरं असे जवळजवळ आम्ही त्यांच्या कंपनीतल्या 10 लोकांचे कॉम्प्युटर फॉरेन्सिकली चेक केले. तर ते 5 लोक सापडले ज्यांनी प्रॉपर सोर्स कोड शोधला होता. जेव्हा आम्ही आमची टीम यांच्या कंपनीमध्ये गेली लॅपटॉप फॉरेन्सिक करायला तर त्यांचा जो आयटी वाला होता त्या आयटी वाल्याला सांगितलं तो एक मेन होता आयटी वाला त्याला एक मदतनीस होता. तर त्याला कळालं की फॉरेन्सिकला आलाय. तर तो ऑलरेडी ही जी लोक सोर्स कोड घेऊन गेलेले त्यांच्या संपर्कात होता. त्यांना सांगितलं फॉरेन्सिक करणार तुमच्या लॅपटॉपचं असं तसं. तर त्यांनी त्याला सांगून आमची लोक तिथं पोहोचायच्या आधी ते जे गिटहबचे लॉग्स वगैरे ते सगळे डिलीट केले. जेव्हा मी तिथं फॉरेन्सिक केलं तेव्हा लक्षात आलं की ज्या दिवशी आमची टीम येऊन तिथं फॉरेन्सिक चालू केलं त्याच्या 1 तास आधी त्या ऍक्टिव्हिटी दिसली. ऍक्टिव्हिटी काय तर एक्झॅक्टली तेच गोष्टी ज्या यांनी चोरल्या त्याचे जे ट्रेसेस होते तो हा व्यक्ती डिलीट होतो. आज त्या सगळ्यांची बेल डिलीट झाली. ठीक आहे आता ती केस चालू आहे. सो त्यामुळे मी कंपनीचं नाव वगैरे सांगितलं. पण सांगायचा मुद्दा आहे इन्सायडर थ्रेट हा जो विषय आहे हा सगळ्यांसाठी महत्वाचा. म्हणजे आज तुम्ही तिथं कॉलेजमध्ये काम करता माझ्याकडे एका कॉलेजचं पण आय विल नॉट नेम इट त्या कॉलेजच्या प्रोफेसर्सच्या बाबतीमध्ये त्या कॉलेजचे जे काय ट्रस्टी किंवा जे काय मेन असतील त्यांचे जे काही कोर्सेस होते तसे दुसऱ्या कॉलेजने चालू होते मोस्ट ऑफ. आणि तुम्हाला माहिती आहे कॉलेज टू कॉलेज ट्रान्सफर हे खूप कॉमन आहे. मग ह्यांच्या कॉलेजला सोडून ते दुसऱ्या युनिव्हर्सिटीत गेले तिथं त्यांनी सेम जसे यांनी पहिल्यांदा कोर्स चालू केले तसे तिकडे चालू केले कॉन्टेंट सेम वगैरे वगैरे वगैरे. त्यांनाही तोच प्रॉब्लेम होता. त्यांनी आमच्याकडनं फॉरेन्सिक घेतलं त्यांच्या लक्षात आलं की हे काय करतात पर्सनल मेलवर सगळा सिलेबस पाठवून हे पाठवून ते पाठवून. त्यामुळं मला नाही वाटत की इन्सायडर थ्रेट हा जो विषय आहे हा देयर इज एनी एक्सेप्शन. एआरडीई पासून ते अगदी कॉलेजेस पर्यंत तुम्ही कुठली छोटी कंपनी घ्या त्यांच्याकडं जी लोक कामाला आहेत काय होतं व्हेनेवर यू आर वर्किंग एनीवेअर यू नो द क्रिटिकल किती क्रिटिकल आहे इन्फॉर्मेशन. आणि बऱ्याच वेळा म्हणजे चोरून घ्यायचं इंटेन्शन नसतं पण एक नकळत पण होतं हे छान वाटतंय मी हे माझ्या ईमेलला पाठवतो कदाचित मी स्विच केला मला उपयोगी येईल. पण हा एक ईमेल मे कॉस्ट देन प्रॉपर इम्प्रिझनमेंट आणि असं झालेलं आहे. सो डेटा मुवमेंट इझी झाल्यामुळे आणि कोणाला कळत पण नसल्यामुळे तो डेटा मुवमेंट खूप इझिली केला जातो. खास करून त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचं तर आपण काय आपण खूप मोठ्या सिंहाचा वाटतो. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला किती परमिटेड आहे किती परमिटेड नाही हे आपल्या पॉलिसीज मध्ये असतं.
ज्या की पॉलिसीज मध्ये आपण जनरली कधी वाचलेल्या नसतात. बऱ्याचशा कंपनी आम्हाला याच्यासाठी बोलवतात की आम्हाला एका व्यक्तीला कामावरनं काढून टाकायचं, तुम्ही त्याच्या लॅपटॉपचं फॉरेन्सिक करा आणि आम्हाला सांगा की तो कुठल्या कुठल्या पॉलिसीजचं उल्लंघन करतो. मग त्याला चॉईस द्यायचा की बाबा तू रिझाईन करतो का तुझ्या बाबा कंप्लेंट करतो. पीपल आर फॉरगेटिंग की कॉम्प्युटरवर काम करताना जरी कोणी बघत नसतं तरी हा जो आहे याला डोकं आहे, हा जो आहे याला मेमरी आहे. आणि तुम्हाला सांगतो अगदी तुम्ही काही सर्च जरी केलं असेल ना तरी हे लक्षात ठेवा, नुसतं सर्च केलं आणि तुम्ही म्हणाल नाही मी ते जाऊन डिलीट करतो क्लिअर करतो, ते होत नाही. फॉरेन्सिक्स मध्ये आपण म्हणतो व्हॉट हॅपन्स व्हेन यू डिलीट फाइल्स, तर उत्तर आहे जस्ट डिसअपियर्स. तुम्हाला दिसणं बंद होतं याचा अर्थ ते गायब होत नाही. सो मी बऱ्याचदा लोकांना सांगतो की एखाद्या वेळेस तुम्ही खऱ्या जगात काहीतरी केलंय आणि ते पचवलंय ओके, पण तुम्ही ऑनलाईन किंवा सायबर स्पेस मध्ये काहीतरी केलंय आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की नाही हे कोणाला कळणार नाही, दिस इज व्हेरी अनलाईक. त्या केसमध्ये तुम्ही बघा 2021 मध्ये त्यांनी सोर्स कोड जोडला होता, that has been revealed in 2025-26. You cannot run away from whatever you have done in the past if there is a computer or mobile in it. त्यामुळे इन्साइडर थ्रेट हा जो विषय आहे हा म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे माझ्याकडे 2 कॉलेजच्या केसेस आहेत ऍक्च्युली. एकामध्ये त्यांच्या ऑफिसच्या स्टाफनी डेटा घेतलाय आणि दुसऱ्या कॉलेजला दिलाय जेणेकरून ते कॉलेज त्या स्टुडंटला कॉन्टॅक्ट करून एखाद्या जॉईन करायला लावतील. आणि दुसरीकडे प्रोफेसर्स आहेत ज्यांनी सिलेबस आणि अन्य डेटा घेतलेला आहे त्याचा वापर करून. आणि आय थिंक मी तेव्हा शिकलो ऍक्च्युली की कसं ते बोर्डला पाठवतात, कसं अप्रूव्ह करून घेतात, ह्याचे लागतात, त्याच्या बऱ्याच गोष्टी पण त्या युनिव्हर्सिटीचं जेव्हा मी ते केस इन्व्हेस्टिगेट केली तेव्हा मला त्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या की काय काय करावं लागतं वगैरे वगैरे. पण सांगायचा मुद्दा आहे की बाय मी केस का घेतली कारण की इट इज व्हेरी नेक्स्ट टू यू, कारण खूप जवळची आहे केस. कॉम्प्रोमाइज एंड पॉइंट्स असं मी तुम्हाला म्हटलं की ऑलमोस्ट आपल्याकडे असलेले बरेचसे सिस्टम कॉम्प्रोमाइज असतात पण कळत नाही. कारण का ती सिस्टीम कॉम्प्रोमाइज आहे हे सांगायला 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही स्वतः त्या सिक्युरिटीचं त्याचं टेस्टिंग करून बघणं की याच्यात लूपहोल्स होते किंवा नाहीये, किंवा मॉनिटरिंग करणं. आता तुमच्या कॉलेजमध्ये किंवा बाकीच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा नेटवर्क आहे. किती कॉलेजमध्ये इन हाऊस सॉक आहे. जसं आपल्याकडे इथं फॉर एक्झाम्पल वॉचमन आहेत आणि त्यांना सीसीटीव्ही लावून दिले तर ते सीसीटीव्हीवर बघतात काय गडबड चालू आहे का. दॅट गोज ओव्हर फॉर फिजिकल सिक्युरिटी. आपलं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कला कोण मॉनिटर करतोय किंवा हा डेटा नाही बाहेर जायला पाहिजे किंवा हा डेटा असंच असायला पाहिजे, हे डिव्हाइस नाही कनेक्टेड पाहिजे. सो द थिंग इज सायबर सिक्युरिटी कितीही नोन असली आणि कितीही आवश्यक असली तरी म्हणजे खूप इग्नोरंट आहे तसं बघायला गेलं तर. आणि हे अनइंटेन्शनल आहे, मी कुणी जाणून नाही करत. परवा मी आरबीआयला होतो आणि आय वॉज टॉकिंग टू आयटी हेड ऑफ मेजरली बँक्स होते. सो आयटी त्यांना एक सर्टिन एम्पॅनलमेंट असते, त्यांच्याकडनं त्यांना सिक्युरिटी टेस्टिंग करून घ्यायचं असतं. ते रिपोर्ट आरबीआयला दिल्याशिवाय आरबीआय डझंट अप्रूव्ह देअर डिजिटल बँक. सो त्याच्यामध्ये एक वेंडर मॅनेजमेंटचा पण एक आहे. वेंडर इज अ थर्ड पार्टी रिस्क अँड व्हेरी हाय रिस्क. इफ यू आस्क सायबर सिक्युरिटी मध्ये वेंडर इज अ व्हेरी मेजर रिस्क. तर त्याच्यामध्ये मी त्यांना क्वेश्चन केला की ज्या कंपन्यांकडनं तुम्ही व्हीएपीटी करून गेला, बँक एका सायबर सिक्युरिटी कंपनीकडनं व्हीएपीटी करून घेतली, किती वेळा बँक त्या कंपनीला विचारते की तुम्ही तुमचं व्हीएपीटी केलंय किंवा तुम्ही तुमचं सिक्युरिटी ऑडिट केलंय. एकाही बँकेच्या आयटी हेडचा हात वर द्यायला नो मॅटर की तो कुठला आहे. तेव्हा आम्ही ज्या वेंडरकडनं सायबर सिक्युरिटी करून घेतो त्या वेंडरची सायबर सिक्युरिटीचे रिपोर्ट्स आहेत का. तर हा तसं बघायला गेलं तर खूप मेजर म्हणजे अनालिसिस जेव्हा मी करतो ऑडिट मध्ये हा कन्फॉर्मिटी मध्ये टाकतो की तुम्ही तुमच्या वेंडरचं ऑडिट नाही विचारत. आणि वेंडर आहे ते जरी तुम्ही स्वतःला किती सिक्युअर ठेवलं पण वेंडर सिक्युअर नाही. किंवा आता तुम्ही विंडोज वापरता पण विंडोजच सिक्युअर नाही. किंवा मायक्रोसॉफ्ट जो तुमचा डेटा आहे घरीमधून उचलतोय तो सिक्युअर ठेवू शकत नाही. सो द थिंग इज वी आर ऍक्च्युअली व्हेरी मच ऑन द लुझिंग साइड. लुझिंग साइड मी याच्यासाठी म्हणतोय कारण का
ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या सिरियसली घ्यायला पाहिजे तेवढ्या नाही घेतलेल्या. कारण का आपल्याला फंक्शनल आस्पेक्ट जास्त महत्वाचे, सिस्टम अवेलेबल असली पाहिजे. सो अशी एकही ऑर्गनायझेशन नाही ज्यांचा डेटा डार्क वेबवर तुम्हाला मिळणार. आमचा पण कदाचित असेल, आमचं थोडाफार आहे, माझा आहे स्वतःचा. कारण का तो डेटा ब्रीच मधला गेलाय. या गंजोचा डेटा ब्रीच झाला, याचा डेटा ब्रीच झाला, त्याचा डेटा ब्रीच झाला. आता आमचे सर्व्हर हे AWS कडे, उद्या AWS कडे ब्रीच झाला आम्ही काय करणार? आणि AWS ला नंतर आम्ही तर सगळी सिक्युरिटी केली होती. सो विथ दिस AI इन प्लेस आणि जे व्हलनरॅबिलिटी जास्त चांगल्या पद्धतीने नवीन व्हलनरॅबिलिटीज फाइंड आउट करू शकते. मला एकच गोष्ट लक्षात आहे की जर अशी सिच्युएशन आहे की वी आर ऑन द लुझिंग साइड, सो वी शुड बी ऑन लूज. म्हणजे आपण त्याच्यात इग्नोरंट नाही असलं. म्हणजे चेस खेळताना जर माझा वजीर नेला, आय होप लोकांना चेस माहिती वजीर महत्वाचं असतं. जर वजीर नेला तर माझा फोकस डबल होतो. वजीर असताना मी जेवढा रिलॅक्स असतो तेवढा वजीर गेल्यानंतर मी जास्त डबल फोकस देतो. तसं मला असं वाटतं सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये जर आपल्याकडं म्हणजे अटॅक आणि डिफेन्स याच्यामध्ये जर तुम्ही मला विचारलं तर डिफेन्स इज मोर चॅलेंजिंग, अटॅक इज कंपॅरेटिव्हली लेस चॅलेंजिंग. सो जर आपण अशा सिच्युएशन मध्ये आहोत तर वी हॅव टू बी मोर विजिलंट, मोर प्रोएक्टिव्ह when it comes to cyber security, especially for organizations, and not to wait for something to happen. पण काय होतं कधी कधी ऑर्गनायझेशन एवढ्या मोठ्या होत जातात त्याच्यामध्ये मग हे कंट्रोलच्या बाहेर होऊन जातात आणि मग कधीतरी मेजर जेव्हा इन्सिडेंट होतो तेव्हा खूप मेजर सेटबॅक असतो. सो डेटाचा जो ब्रीच आहे जसं तुम्हाला म्हटलं, ही वेबसाईट मी लास्ट टाइम सांगितली होती तुम्हाला. इन्फॉर्मेशन इज ब्युटिफुल अशी वेबसाईट. वेबसाईटचं नाव इन्फॉर्मेशन इज ब्युटिफुल. त्याच्यामध्ये जेवढे डेटा ब्रीच होत आहेत आपल्या आजूबाजूला त्या डेटा ब्रीचेस बद्दल ते माहिती पोस्ट करतात. कुठल्या कुठल्या कंपन्यांचे डेटा ब्रीच झाले आणि आय एम 100% शुअर यातल्या कमीत कमी 3 कंपन्यांची आपण ऑलरेडी सर्व्हिस घेतोय, ऑर्गनायझेशनल लेवलला किंवा पर्सनल लेवलला. आणि इव्हन आधारचा डेटा सुद्धा ब्रीच होतो, ऑनलाईन सेलिंगला ठेवलेला आहे. सो देयर इज नो एक्सेप्शन ऑफ एनीवन की ज्यांचा डेटा नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये जिथं शत्रूला ऑलरेडी माझ्याविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, तो आय शुड बी मोर फोकस. दॅट्स इट. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से की हे थांबू शकतो का नाही थांबू शकतो. म्हणजे इमॅजिन गुगल किती डेटा डेली कलेक्ट करत विथ द अदर सर्व्हिसेस दॅट वी यूज, पे, मॅप, ईमेल अँड अदरवाइज जे काय आपण सर्व्हिसेस यूज करतो, डेली जो आपला डेटा अॅक्युमुलेट होतो. जर त्यांनी ओव्हरऑल त्यांचे ऍक्टिव्ह युजर बघितले तर डेली कलेक्शन किती करत असतील. सो ते कलेक्ट करत असतील का सिक्युअर करत असतील हा प्रश्न पडतो. बिकॉज यू कॅनॉट डू बोथ सायमल्टेनियसली. So that's why I said we are always on the losing side, but when we are on the losing side, we should be more focused or more serious to defend it. Last time मी केस तरी सांगितली होती, so I just ज्यांना माहिती आहे त्यांना सांगतो. हॅकिंगच्या बाबतीमध्ये जी गोष्ट मला खूप जास्त रिअलिस्टिक वाटते किंवा जवळची वाटते ती म्हणजे हॅक प्रूफ सिस्टम बनवू शकत नाही, नो मॅटर व्हॉट. यू कॅनॉट क्रिएट अ हॅक प्रूफ सिस्टम. आय चॅलेंज. म्हणजे इट्स ॲज गुड ॲज की इमॉर्टल कोण बनेल. कदाचित असतीलही लोक माहित नाही, आपल्याला तर माहित नाही की बाबा आता दिसलेला नाही. सिमिलरली हॅकच्या बाबतीत आहे. कारण का जिथं जिथं ऍक्सेस पॉसिबल आहे तिथं तिथं अनंतगत ऍक्सेस पॉसिबल आहे. सो असं नाही करू शकत की सिस्टम बनवली आहे ती कोणीच ऍक्सेस करू शकत नाही. मग उपयोग कशाला बनवली कशाला, ऍज गुड ऍज नसतेली बनवली. सो दॅट वे आय फील इट्स व्हेरी थ्रिलिंग टू क्रिएट अ सिस्टम अँड डिफेंड इट. अनॉथराइज्ड ऍक्सेसच्या बाबतीमध्ये खूप आहे. ही केस स्टडी मी लास्ट टाइम पण दाखवली होती. रोज गुड होप नो. याच्यामध्ये आय जस्ट ब्रीफ यू, पूर्ण डिटेल मध्ये नाही घेतलं तुम्हाला. याच्यामध्ये द बेस्ट पार्ट वॉज हॅकरने सगळं हॅक केलं, त्याचा मोटिव्ह पैसे चोरला नव्हता.
त्याचा मोटिव्ह होतं ह्या माणसाला त्रास देणं. हा जीमेलचा स्क्रीनशॉट माझ्या सगळ्या सिस्टीम टेस्ट केलं, म्हटला की योगेश प्रामाणिक म्हणजे वी आर सिक्युअर. आणि मग जेव्हा आम्ही तुझ्या घरी गेलो तेव्हा त्यांनी मला मेल केला, तुझ्या घरी काय करतोस. आणि जेव्हा आम्ही त्याचे सगळे चेक केले तेव्हा आम्हाला त्याचा एक व्हायरस सापडला, जो एक मालवेअर होता, जो आम्ही रिमूव्ह केल्यानंतर. आणि तो मालवेअर रिमूव्ह केल्यानंतर त्याने हा लास्ट मेल पाठवला की त्याने एक व्हायरस बनवला होता जो राउटरमध्ये राहून अनइन्फेक्टेड डिव्हाइसेसचा बंद करायचा. त्यांनी लिहिले की फॉर्ममध्ये आणखी माझं सरने मिस्टेक करतो, जो का मेसअप नाही केला तो पूर्ण हे व्यवस्थित फंक्शन करतो. आणि मग जेव्हा आम्ही याचं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा आम्हाला डीपीएन मिळाला, डीपीएन वर पुढे इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा कळालं की हा पाकिस्तानात बसून या सगळ्या गोष्टी करायच्या. या सगळ्या सिच्युएशन मध्ये त्यांनी कधी पैशाला हात लावला नाही, 1 रुपया त्यांचा नव्हता, फक्त त्रास दिला. आणि त्रास मध्ये मी हे तुम्हाला अगदी टिप ऑफ द आइसबर्ग टाकले. असे ईमेल करायचा की आज घातलेले कपडे मला आवडले नाही, किंवा एकदा त्यांचं असं बोलणं चाललं होतं की आज त्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी येणार नाही, मग तू म्हणला मी तुला पार्सल ऑर्डर करू का. मी काही बोला की तो त्याला रिॲक्ट करायचा. सो अशा पद्धतीने त्यांनी खूप हॅरास केलं होतं. आणि मग जेव्हा मी याला ट्रेस आउट केलं तर सुरुवात याची झाली होती याच्यापासून, म्हणजे असा एक मेल आला होता, त्याची एक लिंक होती, त्याच्यातून ती सपोज झाली. सेम जी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली त्याच्यात सुद्धा त्यांचा लॅपटॉप वगैरे कॉम्प्रोमाइज झाला होता, पण इट हॅज अ प्रॉपर एंड. त्या केसचा प्रॉपर एंड नव्हता कारण पोलिसनी एवढा इंटरेस्ट नाही घेतला. त्याच्यात विदाउट पोलीस इंटरेस्ट इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही. डीपीएन वगैरे त्याच्या पुढे इन्व्हेस्टिगेशन पोलीस करू शकतो, म्हणजे प्रायव्हेट लेवल. एपीके फाईल खूप कॉमन झालेलं आहे. एपीके फाईल म्हणजे ऑलमोस्ट आमच्याकडे रोज 1-2 तरी मिनिमम येतात एपीके फाईल एक्सप्लॉइट. आणि ऍपलला सुद्धा तोच विषय आहे. हे जे मालवेअर आहेत ते ऍक्च्युअली खूप भारी तयार करतात. म्हणजे बघा इथं जो मी डार्क थीम ऑन करत नाही तो दिसत नाही. हे डार्क थीम ऑन केल्यावर कळालं की व्हाईट आयकॉन नाव, त्याला नाव पण नाही. आणि वेळेस तुम्ही बघितलं ते व्हॉट्सअप वरून आले, मी पॉलिसी केलं त्याच्यात कळलं की व्हॉट्सअप थ्रू आले. कधी आले, कुठल्या दिवशी आले ते आलं, त्या दिवशीचा चॅट चेक केला, तो माणूस आयडेंटिफाय केला ज्यांनी फाईल पाठवली, त्या माणसाला पोलिसांनी हे केलं तर तो म्हणला माझंच व्हॉट्सअप हॅक झालंय. म्हणजे हॅकरने एका व्यक्तीचं व्हॉट्सअप हॅक केलं, त्याच्यावर दुसऱ्या व्यक्तीला एपीके पाठवली. म्हणजे हॅकर किती लेअरिंग करतो स्वतः त्याच्यावर. आणि पहिलं तुम्ही जर बघितलं तर त्या मालवेअरला सगळ्या परमिशन होत्या, अगदी एसएमएस पाठवण्यापासून ते कॉल रिसीव्ह करण्यापर्यंत, कॉल रीड करण्यापर्यंत सगळ्या परमिशन. म्हणजे मागे अशी केस झाली की एकाचे असे पैसे गेले सगळे हॅक वगैरे होऊन. सुधाला कोणते सांगितलं 1930 ला कॉल कर, त्यांनी 1930 ला कॉल केला. कॉल चालू असताना कॉल कट झाला. त्यांचा तोच फोन होता जो हॅक झालेला होता. समोरच्याला कळलं की पोलिसांना कॉल करतो. समोरचा परत कॉल आला की आम्ही 1930 मधून बोलत होतो, आपला कॉल कट झाला. हा कॉल होता फ्रॉडस्टर्स. आता हे ऑलरेडी त्या 1930 च्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, त्यांना वाटलं हो खरंच हे 1930 वाले. त्यांनी विचारलं तुमचं अजून कोणतं अकाउंट आहे जे सिक्युअर करायचंय. त्यांनी तेही सांगितलं, सुद्धा आधीचे पैसे गेले ते हेही पैसे गेले. सो त्यांनी ब्रुटॅलिटीला काही त्यांना हे नाहीये, लिमिट नाहीये. आता ही एक रिसेंट केस आहे बघा. मी एका बिझनेस मीटिंगला गेलो होतो आणि थोडीशी बोर व्हायला लागली नंतर. तर माझ्या बाजूला एक ओळखीचे बसले होते, त्यांना माहिती होती सायबर सिक्युरिटी मध्ये आहे. त्यांना म्हटलं बघू तुमचा मोबाईल. बसल्या बसल्या चेक करतो. तर मी जेव्हा त्यांचा मोबाईल चेक केला बसल्या बसल्या, तेव्हा मला त्यांच्या मोबाईल मध्ये हे सापडलं. तुम्ही बघू शकता वायफाय ऍप आहे. आणि वायफाय ऍपला परमिशन कुठल्या दिलं? कॅलेंडर, कॉल लॉग, कॅमेरा, कॉन्टॅक्ट्स, फाइल्स, मायक्रोफोन, म्युझिक, फोन, फोटोज, व्हिडिओज, एसएमएस. वायफायला एवढा सगळा आहे. तुम्ही आता म्हटले काय म्हणजे वायफाय, त्यांनी क्लिक केलं वायफाय उघडत होतं, म्हणजे आपलं सर्च करतो. तर मग मी त्यांना स्कॅन करून दाखवलं. त्यांना विचारलं जर हे वायफाय आहे तर वायफायने तुमचा 18 GB जागा का ब्लॉक केली मोबाईलची? मग त्यांना त्या एसी मीटिंग मध्ये घाम उडायला लागला. म्हणजे काय झालं? म्हणजे काय तुमचा फोन हॅक झालेला. म्हणलं काय तर म्हणलं हे सॉफ्टवेअर आहे वायफाय नावाचं, पण ऍक्च्युअली सॉफ्टवेअर काय करतंय पूर्ण मोबाईल मॉनिटर होतं. त्यांना विचारलं कधीपासून मोबाईल वापरतो? म्हटले गेले 2 वर्ष मोबाईल वापरतो.
म्हणलं कुठून आणला, बायकोने गिफ्ट केलं. ती म्हणलं बघा आणि शांत व्हा, बायकोने गिफ्ट केलं, बायकोने टाकला असं त्याचं काय गॅरंटी नाही. आपण चेक करू कोणी टाकले. पण इमॅजिन मी त्या दिवशी ती मीटिंग मला बोर झाली नसती, मी जर त्यांचा मोबाईल मागितला नसतं तर आता सुद्धा त्यांच्या मोबाईल मधनं कॉल ऐकणं, फोटो बघणं, मायक्रोफोन बघणं, SMS, someone was continuously monitoring. हे इतकं कॉमन झालेलं आहे. म्हणजे मी असं तर काही विचार करून बघू काय माझं, नंतर मी चेक करतो, मी याच्यासाठी चेक करतो की काय करतात मोबाईल मध्ये. पण हे असल्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर जे खूप लेवल पर्यंत पोहोचलेले आहेत, खास करून मार्गदर्शक हे तर दरवेळेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही ना काही लिंक येते लोकांना, तेव्हा मोठा अकाउंट वगैरे ओपन करतात, ही केस घेतली लास्ट टाइम इज द फेक साइड ऑफ इन्कम टॅक्स. आणि मग आयसीआयसीआय ची कोटी वेबसाईट वगैरे बनवलं, त्याच्यावर कोटी इन्फॉर्मेशन ओपन करून घेतलं. आता गंमत सांगतो ही वेबसाईट खोटी आहे, ठीक आहे. सो मी इथं काही नाही टाकलं आणि लॉग इन वर क्लिक केलं तरी यू कॅन गो नेक्स्ट. आता काय करतात ते, यू हॅव टू एंटर समथिंग. नाउ नो मॅटर वेदर यू एंटर करेक्ट ऑर रॉंग, इट विल शो यू रॉंग डिटेल्स. जरी बरोबर टाकलं तरी म्हणतो ते रॉंग डिटेल्स. का? बिकॉज व्हेन यू एंटर 2 टाइम्स द अटॅकर इज अश्युअर्ड की हे बरोबर आहे. सो मुद्दाम ते सांगतात जरी तुम्ही बरोबर टाकलं तरी ते म्हणतात रॉंग पासवर्ड. आपल्याला वाटतं बाबा टाईप करणं झालं असेल, कॅप्स फॉर्म झाला, ही बटन दाबताना ते बटन दाबलं गेलं वगैरे. आणि याच्यात सुद्धा सगळे सिक्युरिटी मेकॅनिझम मध्ये बायपास करायला प्रयत्न करतात. हे वाहनचा तर खूप वाढलेलं आहे. आणि मेजरली HTTPS तर लोकांना तर मला खूप सांगावं वाटतं की जेव्हा HTTPS आलं याचा अर्थ सिक्युअर्ड होतं, सेक्युअर होतं. लोक अजून सुद्धा त्या HTTPS कडे बघतात आणि त्यांना फील वाटतं की हे जेन्युइन आहे. पण ती फेक साईट, ती वाहनची फेक साईट, त्याच्यावर 1 2 3 4 5 नंबर टाकले तरी म्हणतो चला नाही माझा. आणि इथे कार्डचे डिटेल्स मागितले बघा. कार्डचे डिटेल्स मी टाकल्या, बरं काय टाकल्या अशा टाकल्या. साहजिक काय म्हटलं, दिस कार्ड डज नॉट सपोर्ट दिस ट्रान्झॅक्शन, बरोबर आहे. त्याच डिटेल्स टाकल्या तर सपोर्ट करायला लागलं. बरं आता नाही तो गेला खाली, कारण का ते वॉन्ट मी टू एंटर मल्टिपल कार्ड डिटेल्स. म्हणून तर मुद्दाम सांगतात की दिस कार्ड इज नॉट सपोर्टेड. मग ते दुसरं कार्ड दे, तिसरं कार्ड दे. कोणतरी आपल्या बाजूला बसलेले असतात ते तुझं कार्ड घेऊन 1000 रुपये पे करतो, मला त्याचंही कार्ड डिटेल्स जातं. कार्ड